नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमचा ITI किंवा डिप्लोमा जर झाला असेल, तर भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. 5,000 पेक्षाही जास्त पदांसाठी या जागा निघालेल्या आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे बघूयात. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात दिली. RRBची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड. या ठिकाणी बघू शकता लेटेस्ट अपडेटमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन नोटीस दिले आहे. त्या ठिकाणी नोटीसवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 20/1/2024 पासून तर 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डेट्स वगैरे देण्यात आले. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघा. परत होम पेजला आहे तर या ठिकाणी अप्लाय बटन दिसतंय. त्या ठिकाणी आपल्याला अकाउंट अगोदर क्रिएट करावं लागतं. आता क्रिएट अॅन अकाउंट केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल. नसेल तर तुम्ही ऑलरेडी लॉग इनसुद्धा करू शकता. अगोदर असेल तर आपण नवीन क्रिएट करतो म्हणून मी क्रिएट अकाउंट क्लिक करून या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वगैरे येतील, या बघून घ्या. आय हॅव या डिक्लेरेशनला टिक करून प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा करंटली डिवाइड बाय RRB कडून तुम्हाला एक्झाम देण्यासाठी प्रतिबंधित केला आहे का, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिबंधित जर केलं असेल तर तुम्ही यस करायचं, अन्यथा नो करायचं. नंतर बघा लासिक सर्जरी एरर. लासिक सर्जरीचा एरर वगैरे तुम्हाला येतो आहे का, येत असेल तर तुम्ही यस करायचं, अन्यथा डायरेक्टली या ऑप्शनला नो करायचं. आपल्याला येत नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. बेंचमार्क डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग असाल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्टली या ऑप्शनला नो करायचं. ज्यांनी अपंग असेल त्यांनी यस केल्यानंतर कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते सुद्धा या ठिकाणी द्यायचं. खाली या कंट्री सिलेक्ट करायची. या ठिकाणी इंडिया आपली कंट्री या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. पर्सनल इन्फॉर्मेशन दिली आहे. फुल नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटनुसार तुमचे नाव टाका. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नाव असेल किंवा 12वीच्या मार्कशीटवर नाव असेल त्या पद्धतीने नाव टाका. परत रिटाईप फुल नेममध्ये परत तेच नाव तुम्हाला परत टाकायचं. नंतर हॅव यू चेंज युअर नेम. जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस करा आणि काय नावात बदल झाला आहे ते या ठिकाणी टाकायचं. नसेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी सोडून द्यायचे, नो करा. खाली या डेट ऑफ बर्थ टाका. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. नंतर रिटाईप डेट ऑफ बर्थमध्ये परत तुम्हाला तुमची जन्मतारीख ही टाकायची. बघा अशा पद्धतीने जन्मतारीख टाकून घ्या. सिलेक्ट जेंडरमध्ये मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. परत जेंडर या ठिकाणी रिटाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं. बघा मी जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. नंतर बघा फादर नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. परत रिटाईप फादर नेममध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव. मदर नेम, परत रिटाईप मदर नेममध्ये परत तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं. अशा पद्धतीने तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, व्यवस्थित सर्व नाव वगैरे टाकून घ्या. नंतर आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. युजिंग बाय आधारसुद्धा करू शकता किंवा आय डोंट हॅव अ नो आधार कार्ड, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल ते सुद्धा करू शकता. आपल्याकडे आधार कार्ड नंबर आहे म्हणून मी आधार नंबर टाकतो आणि व्हेरीफाय करून घ्या. आता जर तुमची मॅट्रिक्युलेशनवरील आणि तुम्ही दिलेल्या आधारवरील डिटेल्स सेम असेल, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवरील वगैरे, या बॉक्सला टिक करा. खाली आलं आहे परत या ठिकाणी एक कन्सर्ट आलं आहे, आर कन्फर्म दॅट, त्या बॉक्सला टिक करायचं आणि व्हेरीफाय करायचं. दोन्हीसुद्धा डिटेल्स जर सेम असतील तर आधार व्हेरीफाईड अशा प्रकारे येईल. नसेल तर काहीतरी चूक असेल तर ती तुम्ही दुरुस्त करून घ्या. तर आधार आपल्या या ठिकाणी व्हेरीफाय झालेलं आहे. नंतर खाली या ईमेल ॲड्रेस दिलं आहे. तुम्ही जो ईमेल ॲड्रेस यूज करत आहात, वापरत आहात, तो ईमेल ID द्या आणि जनरेट ईमेल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ईमेलचा OTP जनरेट करून घ्या. त्याच पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर द्या आणि जनरेट मोबाईल OTP या ठिकाणी क्लिक करा. आता मी या ठिकाणी ईमेल ID टाकून देतो आणि ईमेल माझा व्हेरीफाय करून घेतो. अशा पद्धतीने तुमचा ईमेल जो येईल तो ईमेलवर OTP टाकून द्या. परत त्याच पद्धतीने मोबाईल नंबर टाका, त्याचासुद्धा जनरेट OTP करा. परत तो OTP या ठिकाणी टाकून द्यायचा. दोन्हीसुद्धा OTP आपण या ठिकाणी टाकलेले. OTP टाकल्यानंतर डायरेक्टली खाली यायचं आहे. पासवर्ड क्रिएट करायचं आहे. pass@123 अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड क्रिएट करा. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका. नंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी प्रिव्ह्यू अँड अकाउंटवरती या ठिकाणी क्लिक करा.
तुम्ही जी इन्फॉर्मेशन सर भरली सर्व आलेली आहे. खाली एक कन्सर्ट आलं आहे, त्याला टिक करायचं आहे. काही चुकलं असेल तर एडिट करा, नसेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. सर्व बरोबर आहे म्हणून मी क्रिएट ॲन अकाउंट करतो. आर यू शुअर विचारतील तर ओके करा. अशा पद्धतीने तुमचं अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली आलेलं आहे. आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड जो क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे अकाउंट क्रिएट सक्सेसफुली. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं. टिक केल्यानंतर खाली बघू शकता सिलेक्ट RRB. कोणत्या RRBला तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र RRB या ठिकाणी किंवा मुंबई असेल, तुम्हाला ज्या RRBला सिलेक्ट करायचं असेल ते निवडू शकता. तर या ठिकाणी मी मुंबई सिलेक्ट करतो. खाली नंतर बघा तुम्हाला पोस्ट किंवा झोन सिलेक्ट करायसाठी आलेलं आहे. कोणतं झोन सिलेक्ट करायचं ते झोन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. आय ॲग्रीला या ठिकाणी कन्सर्टला टिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेली सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवलेली व्यवस्थित बघून घ्या. नंतर विचारलं आहे मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहे काय अनमॅरिड आहे ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं. तर मी अनमॅरिड सिलेक्ट करू. नंतर या ठिकाणी रिलिजन विचारलं आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, काय जर तुमचा धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. नंतर या ठिकाणी बघू शकता चॉईस लँग्वेज फॉर एक्झामिनेशन. कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची परीक्षा देऊ इच्छिता ती भाषा या ठिकाणी तुम्हाला निवडायची. तर मी मराठी निवडून घेतो. खाली बघा पेमेंट ऑन या ठिकाणी बघू शकता परमनंट फिजिकल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर काय खून आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची. या ठिकाणी 2 तुम्हाला खून द्यायचे आहेत की तुमच्या चेहऱ्यावर तीळ असेल शरीरावर वगैरे, तुमच्या शरीराला कुठं कट झाला असेल, काही घाव असेल तर तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. समजा तुमच्या चेहऱ्यावर तीळ येतं मोल ऑन फेस, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. तर 2 या ठिकाणी खून द्यायच्या शरीराला. नंतर कम्युनिटी तुम्हाला सिलेक्ट करायची. अनरिझर्व्ड की SC ST OBC EWS. अनरिझर्व म्हणजे ओपन जे असतील त्यांनी या ठिकाणी तुम्ही अनरिझर्व सिलेक्ट करू शकता. नंतर बघा जर कॅटेगरीने विचारली तर तुम्हाला नॉन क्रिमिनल आहे का विचारतील. तर या ठिकाणी तुमचं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असायला हवं. तर या ठिकाणी येस करा. नंतर बघा नॉन क्रिमिनलला येस केल्यानंतर बघा या ठिकाणी येस करून घेतो. नंतर सर्टिफिकेट नंबर, तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट नंबर द्यायचा तुमच्या नॉन क्रिमिनलचा. नंतर बघू शकता इश्यू अथॉरिटी द्यायचं. इश्यू अथॉरिटीमध्ये कोणी तुमचं सर्टिफिकेट हे व्हेरीफाय केलं आहे, मग तहसीलदार असतील किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, काय जे असेल ते तुम्ही निवडू शकता. तर आपलं SDO आहे म्हणून मी सब डिव्हिजनल ऑफिसर निवडून घेतो. नंतर इश्यू डेट, कोणत्या राज्यात तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट आले तर आपलं महाराष्ट्र राज्य. नंतर डेट ऑफ इश्यू, कोणत्या तारखेला सर्टिफिकेट काढलं ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं. आता ॲड्रेस टाकायचा. ॲड्रेसमध्ये प्रेझेंट ॲड्रेसमध्ये आपलं राज्य या ठिकाणी निवडून घ्या. नंतर तुमचा कोणता जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी यापैकी निवडून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुमचं पोस्ट टाका. नंतर तुमचं गाव वगैरे, तुमचा जिल्हा, तुमचं गाव टाकल्यानंतर त्याचा पिन कोड टाकायचा आहे. सर्व माहिती व्यवस्थित बघायची. हा जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या ठिकाणी परमनंट ॲड्रेसला टिक करा. ऑटोमॅटिकली हा ॲड्रेस या ठिकाणी कॉपी होऊन जाईल आणि पलीकडे या ठिकाणी येईल. परमनंट ॲड्रेसमध्ये वेगळा असेल तर वेगळासुद्धा देऊ शकता. आणि नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला कॅटेगरीच्या डिटेल्स द्यायच्यात. कॅटेगरीच्या डिटेल्स देताना सर्वप्रथम विचारलं आर यू एक्स सर्व्हिसमॅन असेल तर तुम्ही यस करायचं, अन्यथा डायरेक्टली नो करायचं. तर आपण नाही म्हणून मी नो करतो. नंतर बघा PWD खाली या डायरेक्टली EBC सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का विचारले. जर तुमच्याकडे EBC सर्टिफिकेट असेल तर यस करायचं, अन्यथा डायरेक्ट नो करायचं. नंतर एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, तुम्ही रेल्वेचे कर्मचारी वगैरे असाल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर डिपार्टमेंट ऑफ या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही सध्या कुठे काम करत आहात का, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठेही काम करत असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर बघा कोर्स कंप्लीट, ॲक्ट अप्रेंटिसेस वगैरे तुमचं झालं आहे का विचारलं आहे. तर झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करू शकता, अन्यथा नो करा. आपलं झालं नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नो केल्यानंतर बघू शकता खाली यायचं आहे बँक डिटेल द्यायचं. आता बँक डिटेल जर एखाद्या कारणाने तुमची एक्झाम रद्द झाली तर तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये तुमची फीज रिटर्न घ्यायची ती बँक या ठिकाणी द्यावं लागेल. तर या ठिकाणी अकाउंट होल्डरचा नेम द्यायचा आहे, काय नाव आहे तुमचं ते. नंतर तुमचा अकाउंट नंबर,
कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये परत तुमचा अकाउंट नंबर, आयएफसी कोड आणि कन्फर्म करा. बँकेचं नाव आणि ॲड्रेस ॲटोमॅटिकली येऊन जाईल. सर्व इन्फॉर्मेशन भरा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. बघा अशा पद्धतीने डाटा सेव्ह सक्सेसफुल येईल. आता तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन द्यायचं आहे. 10th पास असाल किंवा ITI असेल किंवा डिप्लोमा असेल तर काहीही तुम्ही देऊ शकता. सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्टेट आपलं सिलेक्ट करून घ्या. 10वीचे मार्क्सचे द्यायचे आहेत. नंतर कोणत्या जिल्ह्यात तुमची 10वी झाली ते जिल्हा, नंतर बोर्ड कोणता होता तर तो बोर्ड निवडायचा आहे. डेट ऑफ पासिंग कोणत्या तारखेला तुम्ही पास झाला ती तुमच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटनुसार ती डेट टाका आणि तुमचा 10वीचा रोल नंबर टाकून ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि ॲड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. तर मी या ठिकाणी ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचे सर्व डिटेल्स ॲड झालेले. याला डिलीटसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. नंतर क्वालिफिकेशन तुमचं ITI झालं की NSC झाले की 3 इयर्स डिप्लोमा झाला की डिग्री झाली ते टाका. तर आपला ITI झाला आहे. मग कोणत्या ट्रेडमध्ये ITI झाला आहे तो ट्रेड या ठिकाणी निवडून घ्या. मी ट्रेड निवडून घेतो. मेकॅनिकल आहे की फिटर आहे की इलेक्ट्रिशियन आहे की कोणता की वायरमॅन आहे, कोणता ट्रेड आहे तो ट्रेड निवडा. तर आपला इलेक्ट्रिशियन आहे. नंतर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्या. नंतर डिस्ट्रिक्टला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा ITI झाला आहे ते जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्या. नंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये झाला, डेट ऑफ पासिंग टाकायची, कोणत्या तारखेला तुम्ही तुमचा ITI या ठिकाणी कंप्लीट झाला आहे किंवा मार्कशीटनुसार तुम्ही बघून त्यानुसार टाकून द्या. नंतर तुमचं इश्यू बाय NCVT की SCVT आहे ते टाकायचं. तर आपल्या या ठिकाणी NCVT म्हणून मी या ठिकाणी NCVT निवडून घेतो किंवा SCVTचं जे असतं ते तुमचं ते निवडून घ्या. नंतर बघा सर्टिफिकेट टाईप कोणतं आहे तुमचं, NTC आहे की STC आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. तर आपलं NTC आहे म्हणून मी NTCला या ठिकाणी क्लिक करतो. तुमचं जे असेल तर तुम्ही निवडून घ्या आणि ॲड ऑप्शनवरती परत क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचे मार्क्स या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत. नंतर या ठिकाणी बघू शकता क्वालिफिकेशन आणखीनसुद्धा तुम्ही देऊ शकता. जर असेल तर द्या, नसेल तर डायरेक्टली या ऑप्शनला सोडून द्यायचं. अशा पद्धतीने तुमचं मार्क्स वगैरे टाका. NSC असेल काय असेल तर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुमचा आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची. फोटोग्राफ तुमचा 320 ते 240 पिक्सेल या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुमचा फोटोग्राफ 30 ते 70 KB दरम्यान असायला हवा. कलर फोटोग्राफ तुमच्या चेहऱ्यावर काही या ठिकाणी टोपी वगैरे नसायला हवी किंवा गॉगल वगैरे नसायला हवा. अशा पद्धतीने तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या. तर मी या ठिकाणी अपलोड करतो. त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर 30 ते 70 KB दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची. 140x60 या पिक्सेलमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. तर त्याच पद्धतीने मी या ठिकाणी या साईनसुद्धा अपलोड करतो आणि अपडेट अँड सेव्ह या ऑप्शनवरला क्लिक करतो. बघा अशा पद्धतीने आपली साईन आणि फोटो अपलोड झालेला आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता जर आपल्याला तुमचा ट्रेड हा चेंज करायचा असेल तर इथे तुम्ही करू शकता. तर आपला इलेक्ट्रिशियन ट्रेड मी सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर खाली दाखवतील कोणत्या ट्रेडसाठी तुम्ही ॲप्लाय केला आहे. तो चेंज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू चेंज युअर RRB झोन. तर या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता अशा पद्धतीने दिलं आहे. खाली एक कन्सेप्ट दिला आय हॅव ॲक्सेप्ट याला टिक करायचं आहे. खाली डिक्लेरेशन आहे, आय ॲग्री 2 डिक्लेरेशन दिले. दोन्ही डिक्लेरेशन बघून घ्यायला टिक करायचं आहे. प्लेस कोणतं आहे ते प्लेस या ठिकाणी टाकायचं आहे. व्यवस्थित कोणत्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरला आहे ते प्लेस या ठिकाणी टाका आणि प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवरती या ठिकाणी क्लिक करा. आता तुम्ही भरलेल्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवले जाईल. व्यवस्थित बघून घ्या तुम्ही जर भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का चेक करून घ्या. जर बरोबर असेल तर या बॉक्सला तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे, अन्यथा या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं नाही. अजूनही तुम्ही एडिट करू शकता. एडिट करायचं असेल नसेल तर डायरेक्ट सबमिट करा. सर्व इन्फॉर्मेशन भरून मी सबमिट करतो. आर यू शुअर विचारेल, या ठिकाणी परत सबमिट करण्यासाठी विचारेल. नंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्स दाखवेल. पेमेंट डिटेल बघून घ्या आणि पे नाव ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. पे नाववरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, NEFT कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फॉर्मचं या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे
आय होप की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा.